नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आज आपण कोकमापासून कोकमसार तयार करणार आहोत। तर ही आहेत कोकमसार करण्यासाठी वाटणाला काय काय लागतं ते पाहूया। हा इथे मी ओला नारळ किसून घेतलेला आहे, कांदा, कोथिंबीर, लसूण, जिरं आणि थोडीशी हळद। ही पद्धत माझ्या सासूबाईंची आहे आणि तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखविणार आहे। मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। व एक मिरची घेऊया आणि ही लसूण आपण सोलून घेऊया। पातेलीमधील कोकम मी आता टोपलीमध्ये ओतलेली आहे। आता आपण ही कोकम फोडून घेऊया आणि त्यातील बिया फक्त आपण घेणार आहोत। आपल्या बिया काढून झालेल्या आहेत। आता आपण ह्या बियामध्ये पाणी ओतूया। हे पातेले गॅसवर ठेवून त्याला एक आपण उकळी काढून घेऊया। अशा प्रकारे आपण बियांना उकळी काढून घेतलेली आहे आणि आपण वाटण पण वाटून घेतलेलं आहे। तर आता त्या बिया आपण कुस्करून घ्यायच्या। आता आपण हा रस त्या वाटणामध्ये ओतून घ्यायचा आहे, पण त्यातील बिया आपण काढून टाकायच्या आहेत। आता आपण फोडणी कशी द्यायची ते पाहूया। पातेलं गॅसवर चढवलेलं आहे, त्यामध्ये तेल ओतूया। तेल थोडं जास्तच लागतं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत। मी कढीपत्ता पहिल्यांदी अशासाठी टाकते की आमच्याकडे कढीपत्ता अजिबात कोणाला आवडत नाही। आमच्या घरची म्हणतात की हा पातेरा कशाला टाकता, म्हणून मी कढीपत्ता पहिल्यांदी टाकते। नंतर मोहरी टाकूया। मोहरी चांगल्या प्रकारे तडतडली की लगेच जिरं टाकायचं आहे। जिरं पण टाकून झालेलं आहे। जिरं छान फुटल्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे। वाटण आणि बियांचा रस जो आपण एकत्र केला होता ते वाटण आपण आता ह्या फोडणीमध्ये ओतणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि हा कोकमसार आंबट असल्यामुळे आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे, म्हणून आपण थोडासा इथे गूळ वापरणार आहोत।
कोकम साराला चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे, पण हा कोकम सार आपल्याला ओतून दवडायचा नाही, कारण जर हा ओतून गेला तर त्याची टेस्ट पूर्णपणे बदलते. म्हणून आपण कोकम साराला उकळी काढून घ्यायची आहे, पण ओतून दवडायचा नाही. अशा प्रकारे आपला हा कोकम सार तयार आहे. आपल्याला ही पद्धत आवडलीच असेल. माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.